श्रावण पिठोरी अमावस्या या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे येथील शेतकऱ्यांनी बैलासह ट्रॅक्टरला सजवून हनुमान मंदिरासमोर आणून ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय। आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे। आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे बरेच लोक ही शेतीवर अवलंबून आहेत। बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे। शेतीतल्या कामासाठी बैलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आजच्या या आधुनिक युगात काही लोक हे शेतीसाठी ट्रॅक्टरचा आणि विविध यंत्रांचा वापर करत आहेत, पण आजही काही लोक असे आहेत की जे शेतीतील कामासाठी म्हणजेच नांगरणी, पेरणी यासाठी बैलांचा वापर करत आहेत। तसेच शेतीतील काही धान्य किंवा अवजारे आणायचे असतील तर बैलगाडीचा वापर करतात। शेतीचा व्यवसाय हा बैलांवरच आधारित असतो, परंतु आजच्या या आधुनिक युगात नवनवीन यंत्रणा आल्यामुळे कुठेतरी बैलांचे महत्त्व कमी होत चालले आहे। बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या बैलासह ट्रॅक्टर स्वच्छ धुवून काढल्यानंतर वेगवेगळ्या रंगांनी रंगवून सजवून बैलांच्या शिंगाला मस्त रंग देऊन त्यांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालून ट्रॅक्टरला विविध रंगांची रेबन आणि फुगे लावून प्रत्येक शेतकरी आपापल्या बैलासह ट्रॅक्टर घेऊन हनुमान मंदिरासमोर आले आणि शेतकऱ्यांनी बैलांसह ट्रॅक्टरची पूजा केली। यावेळी अबाल वृद्धांनी ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत आनंद लुटला। तसेच बैलपोळ्यानिमित्त प्रगतशील शेतकरी अशोक टेमकर यांनी आपल्या भावना याप्रमाणे व्यक्त केल्या आहेत। मी अशोक टेमकर, राहणार भोसे। या ठिकाणी पारंपरिक शेतकऱ्यांचा सण म्हणजे बैलपोळा। या ठिकाणी वर्षानुवर्षे चालत आलेला हा बैलपोळा आज या ठिकाणी अगदी मोजक्या जोड्या बैलाच्या या ठिकाणी आज बैलपोळ्यासाठी उपलब्ध आहेत, परंतु शेतकऱ्यांनी बैलाबरोबर आज या ठिकाणी ट्रॅक्टरचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बैलपोळा जवळजवळ भरलेला होता। त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी आपल्या बैलापासून वंचित राहिल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी ट्रॅक्टर घेतले आणि आज त्यांना सजवून या ठिकाणी मंदिरासमोर आणून त्यांची वाजत गाजत मिरवणूक केली। त्याचबरोबर पारंपरिक लेझिम, ढोल ताशा यांच्या गजरामध्ये हा बैलपोळा मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा करण्यात आला। तसेच हनुमान मंदिरापासून बैलांना घरी आणल्यानंतर त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना खाऊ घालून घरातील वडीलधारी तसेच छोटे मुले बैलांच्या पाया पडून दर्शन घेतले। शेतकरी आपल्या बैलांची देवाप्रमाणे पूजा करतात। शहरामध्ये बैल नसल्यामुळे शहरातील लोक कुंभारांनी बनवलेली मातीची बैल घरी घेऊन येतात आणि त्यांची पूजा करतात। बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांचा वापर हा कोणत्याच कामासाठी केला जात नाही। पोळा हा सण प्रामुख्याने शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहे। बैल हा शेतकऱ्यांच्या जीवनातील खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे। आपल्या मित्राला धन्यवाद देण्यासाठी शेतकरी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा करतो। बैलपोळा सण साजरा करण्यामागचा उद्देश बैलांची पूजा आराधना करणे हाच आहे। प्रतिनिधी भीमसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।